नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इथे मी वांगी घेतली आहेत। हे भरीत वांगी आहेत। ह्याला तेल लावून मी चांगलं भाजून घेतलं आहे। आणि इथे कांदा उभे बारीक चिरून घेतला। ते दोन मोठे कांदे कापून गरम तेलामध्ये चांगले भाजून घेतले। कांदा जरा लालसर झाला इथे मी ओली मिरची आणि ठेचलेलं लसूण घालणार आहे आणि छान परतून घेणार आहे। कांदा झाला आहे। आता तिथे मी लाल तिखट, हळद, धनेपूड आणि गरम मसाला ॲड करते। आणि बारीक चिरलेला टोमॅटो। मसाला थोडा जास्त करपलेला थोडा जळण्याच्या बद्दल थोडासा पाण्याचा हपका मारायचा, म्हणजे मसाले आपले जास्त करपणार नाही। हे वांग्याच्या बी मधलं काढून घेते मी। आता याला चांगलं तेल सुटलं आहे। याच्यामध्ये वांग मॅश करून टाकते। मॅश करून टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं। याला एकजीव करून घ्यायचं असं। पाणी बिलकुल वापरायचं नाही। हे वांग्याला चांगलं तेल लावून भाजलं की हे वांगी भरताची असल्यामुळे चांगली शिजतात। चवीपुरतं मीठ, हे जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला तो 2 चमचे घालते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे तयार झालंय। मस्त भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा आपण भाजी म्हणून पण सर्व करू शकतो। डाळ भात, वांग, पापड। आता हे तयार आहे। गॅस बंद करतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा। धन्यवाद।